पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो। सारंगी महाजन काय म्हणाल्या काल परवा, तिचा नवरा कसला बी असू द्या, पण सारंगी महाजनने काय चूक केली, सारंगी महाजन काय म्हणाल्या ते सुद्धा ऐका। तरी सुद्धा आमचे दादा म्हणते धुरण वयही त्याचा संबंध नाही, असं दादा। सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा, पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो, पवनराजेंच्या गावातून बोलतो दादा। तुमचं नातं आहे इथं, तुम्ही आमचे जावई आहात। सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत, बहीण आहे बर का। माझी विनंती आहे दादा, याला काढा राव, याच्या जागेवर कायंदेला द्या ना, ती कायंदे निवडून आलाय ना। शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत। दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो। त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे, अजितदादाच्या पार्टीचा, जिजाऊंच्या जिजाऊंच्या गावचा आमदार आहे। कायंदेला द्या, कुणाला द्या, पण हे कशाला ठेवता हो, याचं लय आमचं वाटोळ केलं याने। माणसं मारायला लागलाय हो, दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारीन, किती वाईट आहे। एकट्या वालू काकाला कशाला दोष देता, वालू काकाची बॅक साइड कोण आहे हे बघा, आणि हे म्हणतात माझा काही संबंध नाही, असं कसं, हे वागणं बरं नव्ह। आणि बरेच ओमराजेंना विचारा, त्यांची सासरवाडी आमच्याकडेच। डॉक्टर देशमुख INTच्या घरातली आमची मुलगी, मला माहिती आहे, आमचे जावई आहेत ते, आम्ही बी त्यांच्या लग्नात सतरंजा उचलायला होतो। MT नानाचं असल्यामुळं बरं का, कारण त्यांचं आमचे घरगुती संबंध, त्या फॅमिलीचे। मुंडे साहेबाबरोबर घरगुती संबंध राहिलेली ही देशमुख फॅमिली कुठे आहे आता, कुठे? अरे माणसं उचलून नेता, पुन्हा त्यांना बी 15 लाख आणि 25 लाख द्या म्हणता, आणि हे असले वाघ आता। ओमराजे, डॉक्टर देशमुख, मला वाटतं दादा तुमचे सुद्धा पाहुणे असतील, आमच्या राणा दादांचे हे देशमुख बर का। तर तू हसू नका, हसण्यासारखा विषय नाही। बाया माणसाची अॅट्रॉसिटीची केस केली डॉक्टर वरती, उद्याच्याला फक्त परळी नगरपालिकेला निवडणुकीला उभा राहायला नाही पाहिजे म्हणून केस। अतिशय चांगल्या माणसावर सुद्धा खोट्या नाट्या केस रचल्या जातात, हा अशा पद्धतीने वागतात। आणि तुम्हाला सांगतो काय, अरे कुणीकडे राजकारण चाललंय, अरे संतोषचं भांडण आणि ह्या पोरांचं भांडण, ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होतं का? नाही रे, खंडणी विरुद्ध चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला, एवढंच भांडण। अरे धायगुडे बोलले बाबा, मी जास्त नाही बोलणार, परत आम्ही बोललो की म्हणते लगेच हे जातीवाद। हाके साहेब तुमच्या पाया पडतो, कुणाचं बी उचल घेऊन कुणीकडे बोलत जाऊ नका, आई शपथ तुम्हाला विनंती आहे। अजून ते तुम्हाला 500 मतं पडलेत का 5000 पडलेत साहेब, इथं माडा शेजारीच आहे, इथून पलीकडे। आणि नाही मला तसली टीका करायची नाही, पण हाके साहेब उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तर ते मी परत घेतो, पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोलू नका, हे तुमच्या पाया पडून माझी विनंती। प्रकाश